आपल्याला ना उगीचच काही काही चुकीच्या सवयी असतात. म्हणजे जसं आपल्याला सतत असं बसायची सवय असते, किंवा मग काही थोडासा वेळ झाला का आपल्याला खूप असं बोर झालं का आपण काय करतो, असं चेहऱ्यावर विनाकारण हात फिरवतो. या ज्या सवयी आहेत ना आपल्या, ह्या चुकीच्या आहेत. म्हणजे घडी घडी चेहऱ्याला हात लावणं हे पण चुकीचं असतं. त्याच्यानंतर आपल्याला आपण चेहरा कितीदा धुतला पाहिजे, दिवसभरातून लिटरली 2 ते 3दा आपला चेहरा धुतला पाहिजे. कशाने? तर फेस वॉशने. पण इतर वेळेस जर आपल्याला वाटलं की आपल्याला खूप थकल्यासारखं झालं आहे, किंवा स्वेट वगैरे आलेला आहे, किंवा थोडंसं फ्रेश व्हायचं आहे, त्यावेळेला आपल्याला फक्त असं पाण्याचे 4-5दा सपके द्यायचे चेहऱ्यावर, आणि चेहरा हळूच कॉटन टॉवेलनी वगैरे असा टिपून घ्यायचा. हे झालं आपलं म्हणजे कसा चेहरा वगैरे धुवायचा त्याच्याबद्दल. आता बघा, खूप नाईट क्रीम मिळतात, खूप डे क्रीम मिळतात. आपण खूप साऱ्या ॲड्स बघतो किंवा खूप रील्स बघतो की मॉइश्चरायझर लावा, मग हे सिरम लावा, ते सिरम लावा, फाउंडेशन लावा, असं लावा, कन्सिलर लावा. अशा खूप साऱ्या गोष्टी मार्केटमध्ये अवेलेबल आहे, आणि खूप साऱ्या ॲड पण आपण बघतो. आणि अशा गोष्टींना बळी पडून आपण कुठलं पण कॉस्मेटिक लावून घेतो चेहऱ्याला, आणि चेहरा खराब होतो. पण जे पूर्वापार जे चालत आलेलं आहे, ज्या गोष्टी आपल्याला इझिली अवेलेबल होतात, असं जे कॉस्मेटिक आहे ते मी तुम्हाला सांगेल, किंवा तुमचा चेहरा कसा चांगला ठेवायचा याच्यासाठी माझा प्रयत्न आहे. तर ज्या वेळेला तुम्ही चेहरा धुतात ना, त्यावेळेला कधी पण चेहरा धुतला ना, तर 1 मिनिटाच्या आत गुलाब जेल लावायचं. आपण जे अप्पर डायरेक्शनने जे फेशियल करतो ना, त्या पद्धतीने गुलाब जेल लावायचं. झालं. ही एक साधी सोपी टीप, आणि एकदा गुलाब जेल आणलं ना तर खूप दिवस जातं. त्यानंतर नाईट क्रीम 2,500 रुपयाला नाईट क्रीम मिळतात, 4,000ला नाईट क्रीम मिळतात. एवढं महागडं कॉस्मेटिक घेणं आपल्यासारख्याला नाही परवडत. आणि मला असं वाटतं की मला जे बघतात किंवा तुम्ही माझ्यासोबत आहोत, त्या आपण सर्वजण एक म्हणजे एक नॉर्मल फॅमिलीतले आहोत. ठीक आपलं इन्कम आहे, तेव्हा आपल्याला नाही परवडणार ह्या गोष्टी, आणि त्याच्याने चेहरा पण खराब होतो, आपली स्किन पण खराब होते. तर कशासाठी करायचं ना? तर मग मी तुम्हाला एक साधी सोपी टीप देते, ती तुम्ही वापरून बघा, आणि रिझल्ट काय ते मला नक्की सांगा. आज रात्री झोपताना काय करायचं आहे, कोरपड घ्यायची थोडीशी. तुम्ही रामदेव बाबाची कोरपड घेऊ शकतात, किंवा आपली आपण गार्डनमध्ये वगैरे लावतो ती कोरपड घेऊ शकतात, किंवा दुसऱ्या कुठल्या पण कंपनीची कोरपड घेऊ शकतात. थोडीशी कोरपड घ्यायची, त्याच्यामध्ये जस्ट 1 to 2 ड्रॉप्स पॅराशूट ऑइल टाकायचं. ज्याची स्किन ऑइली आहे त्यांनी हवं तर ते अवॉइड करायचं, किंवा लिटिल अमाऊंटमध्ये ते घ्यायचं. हे सगळं आपल्या हातावर असं मिक्स करून घ्यायचं, आणि अप्पर डायरेक्शननी हे लावायचं. असं पूर्ण असं अप्पर डायरेक्शननी हे लावून घ्यायचं. आपण फेशियलच्या भरपूर स्टेप्स वगैरे बघतो. अशा प्रत्येक स्त्रीला पुरुषाला फेशियल कसं करतात, काय करतात ते माहिती असतं. थोडक्यात फक्त असं खाली ओढून नाही घ्यायचं, तसं अप्पर डायरेक्शनने घ्यायचं. आणि अप्पर डायरेक्शनने घेतल्यामुळे ना आपली स्किन म्हणजे असं ओढल्यासारखं नाही वाटत. असं केल्यानंतर असं डेली तुम्ही करून बघा रात्री झोपताना, आणि याच्याने आपल्याला झोप पण छान होते, आणि आपली स्किन पण हेल्दी राहते रात्रभर. हे असं आपण सोल्युशन केल्यानंतर. त्यानंतर आपले ओठ खूप उलतात विंटरमध्ये, आणि हे नुसतं विंटरमध्ये नाही करायचं, तर प्रत्येक सीझनमध्ये करायचं आहे. आणि आपले ओठ खूप उलतात, मग आपण महागड्या वस्तू लावतो, किंवा दुसरं काही पण लावतो. तर तुम्हाला अजून एक छान नुस्खा सांगते मी. गावरानी तूप असतं ना आपलं, साजूक तूप, ते आपण रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर लावून घ्यायचं थोडंसं. कसा इफेक्ट होतो ते मला सांगा. आणि हे जे मी सांगितलं कोरपडीचं आणि पॅराशूटचं, ते पण तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला त्याचा कसा रिझल्ट वाटतो ते मला सांगा. अजून तुम्हाला काय अपेक्षित आहे माझ्याकडून ते पण मला सांगा.